नमस्कार मंडळी. आज आहे चैत्र पौर्णिमा. घोरपडा देवी मंदिराचं जागर आहे आणि आपण आलेलो आहे रंध्याला घोरपडा देवीला भेटण्यासाठी. इथलं खास आकर्षण म्हणजे रंधा धबधबा म्हणून ओळखलं जाणारे घोरपडा देवी मंदिर. आपल्या सर्व आदिवासींची कुलदेवता म्हणजे घोरपडा आहे आणि आज त्या देवीचं जागर ते तुम्हाला जागरही दाखवणारच आहे. देवाचे उपस्थित झाले ना देव सुरुवातीपासून म्हणतो ही देवी मोठं कपडं होतं. आता छोटं झालं. मोठं कपडं होतं. कपड्यामध्ये जवळजवळ ऐकून बसून राहायचं. कवा या तिथंच बसतो. मग तिला शेंडूर काढलं गेला. चार गावचं भांडण सुरू झालं. सुरू चार गावांचे. तर मग काय झालं त्याचा न्याय काय झाला. दोन गावचे लोक पोचणे आणि हा दाखला रंधा जेव्हा आमचा दोन गावांचा लागलं. दोन गावांचे मागं सरकले. मी दोन गावात तिथून वारी उडावली बरं का भाऊ. चंद्राचं सगळं पाणी उडावले. त्यांचा पहिला म्हणजे थोडं माणसं होता तो लगेच उडाला. तसं तो खाली गेला. खाली गेल्यानंतर आमच्या गावचा मग मागं सरायला लागला. म्हणून नाही बा आपण उडत तू ज्याच्या मागे गेलं तरी चालत. पण तू जाऊन देवाचा पाजर दोन्ही गेल्या. दोन्ही गावांचा घेऊन मग आमच्या गावचे 12 घर होते. मग तू शेवट होतं. आज माझ्यापासून 4 पिढ्या झाल्या मी शेवट होतो. हो. आणि मग इथे म्हणजे मत असं झाला तर ही देव पाहू लागले लोकांना. हो गद्दीवर एखाद्याला मुली बाळ नसला तर मग ते पैसे पाळणे व्हायची. बरं मग खालचा मोठा डोळे त्याला आणतच नाही. एक बायला मुलगा नव्हता. तर ती काय केलं तिचे सत्ता आली देवाच्या गळा घालून जेव्हा मला या वयामध्ये मुलगा दिला झाला तर मी पाळणा वाय तिला 12 महिन्यात पावला. मग खाली मोठी मोठा डोळे त्या डोळ्यात फिट पडली नाही का मला पडली तिथंच नेलं. तिला कधी झाला नव्हता. मग ते बाळ तिच्यात टाकला आणि मग ती धरली तर मग ते 5 येडे मारायचे. त्याजवळ झाला 5 येडे मारायचे. तर ती पोर नसल्यामुळे ती कलापली ती बुडाला काय होता मग त्या बुडाला भाऊ. बुडाल्यानंतर मग त्याने काय केला ते सगळं घरी गेली. पण एक दिवस 12 महिने पण ती पहिली अशी हातात धरली. ते बाळ वर निघाला येडे मार लागला. हे हातात गेला सुटून. मग हे पाळणा जाऊन असं फिरू लागलं. 5 येडे मार मग तिच्या जवळ आले. अशी देवी. आणि पुरी हे सत नाही राहिले भाऊ. नाही तर पुरी हांडे भांडे तुम्ही राजकार्य आणला तुम्हाला देवी भेटणार वगैरे भेटणार काही भेटणार. सगळी सोय होणार आपाप बोला.
आणि मग काही लोकांनी खरकटं नेऊन टाकलं. म्हणजे मुले नाही हा लिहून ते मच्छर मात नाही वगैरे शिजत. हा मान्याचे हो. मात वगैरे. आणि भाऊ आम्ही काय करतो, काठी गेल्यानंतर आपण नागरीचे उंडे बनवतो पायलीचे. मग ते काठी द्यायचं, मग हेल्यावानी मास्टर यायचं, आपण काठी द्यायचं, इथे सण घ्यायचं माश्यांना मास्टर मोठे मोठे मासे येते. आज ते लागलं नाही म्हणतात. हो लागलं असं नाही करत माणसं. म्हणजे आपलं जिथे लोक तालुका आहे ना, चाळीसगाव अंगणवाडी आहे. चारेगावचा वेगवेगळ्या तालुक्यातून हा उद्या काही पूजाला जास्त राहणार काठी येणार पूजा मुसळण्याची काठी नवळ्याची बाजूची काठी. हा काही ही गंभीरवाडीची पालखी येणार, ह्या गंभीरची पालखी येणार. दरवर्षी प्रमाणे येतो. कधी चुकत नाही. कधी चुकत नाही. बरोबर त्याला नवस वगैरे खेळले. हा उद्या लोकांचं नवस खेळलं. त्याच्यानंतर बंद राहील, चालू हा तरी ती महिन्यापासून चालू राहते. ते प्रमाणात पूर्ण चालू राहते. नवस खेळायचं बंद कधी राहते. पण मग चैत्र संपलं बंद राहणार. वैशाखामध्ये कळसबाई शुक्रापासून उगम पावलेली ही प्रवरा नदी, ज्या नदीच्या प्रवारामध्ये रंधा धबधबा आहे असं म्हटलं असं आहे. ही प्रवरा नदी असं म्हणतात लोक की ज्या मुळा नदी आणि प्रवरा नदी ह्या दोघी बहिणी. असं म्हणतात लोक की ज्यावेळी मुळा नदीचे डोळे आले होते त्यावेळी नदी मुळा नदीला बघायला इकडे ह्या बाजूला वळण घेतला आणि ते मी तुम्हाला दाखवतो तसं. असं म्हणतात की वरतून मुळा नदीने एक मासा पाठवला आणि बरी झाली आहे मला येऊ तिथेच थांबलो.
तुम्ही तर रात्रीचं जागरण बघितलंच आहे. आता आईच्या भेटीसाठी आलेल्या मानाच्या काठ्या बघू.